Hello student, in this video we see the word problems on HCF. First one, they give us if large square beds of equal size are to be made for planting vegetables on a plot of land 18 meter long and 15 meter wide. What is the maximum possible length of each bed? म्हणजे वाफा आहे त्याने दिलेला एक लक्षात घ्या. तर तो कसा आहे 18 मीटर लॉन्ग and 15 मीटर वाइड. 18 मीटर लॉन्ग and 15 मीटर वाइड आहे. 18 मीटर लॉन्ग and 15 मीटर वाइड आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काय विचारलंय की what is maximum possible length of each bed? We have to make equal size of square beds. म्हणजे काय करायचं आहे की हे जे वाफे आहेत हे स्क्वेअर करायचे आहेत इक्वल साइजचे. तर ते मॅक्सिमम किती तयार करता येतील. तर त्याची लांबी आहे 18 मीटर आणि रुंदी आहे 15 मीटर. म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागणार आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर शोधून काढावा लागणार आहे 18 आणि 15 चा. सो हियर वी हॅव टू फाइंड highest common factor of 18 and 15. This one is a rectangular bed 18 meter and 15 meter. Then we have to find त्यांनी काय विचारलं की असे स्क्वेअर बेड तयार करायचे, छोटे छोटे वाफे तयार करायचे प्लांटेशन करण्यासाठी. तर ते किती मॅक्सिमम किती होतील असं विचारले. याचा अर्थ असा आहे की आपल्याला इथं HCF फाइंड आउट करावा लागणार आहे. तर तो HCF आपण कसा फाइंड आउट करणार? यू नो व्हाट इज द मीनिंग ऑफ HCF? मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन डिवाइजर. सो वी हैव टू फाइंड द डिवाइजर्स फर्स्ट. दैट इज इक्वल टू 18 6 into 3, then 3 into 2 into 3, then 15 5 into 3. इथेच याचे कॉमन फॅक्टर्स पडतात बघा. 5 चे कॉमन फॅक्टर काय नाही पडणार, म्हणजे फॅक्टर्स पडणार नाही आहेत. 3 पण प्राइम नंबर आहे. सो वी हैव टू फाइंड कॉमन फॅक्टर. इट इज व्हेरी व्हेरी सिंपल. कॉमन फॅक्टर, then 3 and here is a 3. Here is a 3. Then common factor is 3. Common factor is 3. So HCF is equal to 3. HCF is equal to 3. म्हणजे त्यांनी जे विचारलेलं आहे what is the maximum possible length of each bed, that is equal to 3 meter. 3 meter is the maximum possible length. इथे लिहायचं आहे आपण 3 meter is the maximum possible length of each bed. म्हणजे 3 अशा आपण काय करू शकतो, जास्तीत जास्त वाफे तयार करू शकतो. त्यांनी जे माप दिलेलं आहे त्याच्यात. आता दुसरं गणित मी तुम्हाला वाचून दाखवते, ते तुम्ही सोडवायचं आहे. बघा, 2 ropes, one 8 meter long and the other is 12 meter long are to be cut into pieces of same length. म्हणजे 2 दोऱ्या आहेत, एक आहे 8 मीटर लांब आणि दुसरी आहे 12 मीटर लांब. तर ती काय करायची आहे, पॉसिबल दॅट इज 18 टू बी कट इनटू पीसेस ऑफ सेम लेंथ. ती समान काय करायचे, त्याचे तुकडे करायचे आहेत. व्हॉट विल द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ ईच पीस. म्हणजे आपल्याला 8 4 into 2 2 into 2 into 2 होणार 8चे फॅक्टर्स, आणि परत 12चे फॅक्टर्स काय होणार 2 into 2 4 4 3 जा 12 होणार. म्हणजे जास्तीत जास्त 2 into 2 4 येणार
त्याचं उत्तर लक्षात घ्या, ते तुम्ही करायचं आहे. त्याच्यानंतर फोर्थ वन इज द नंबर ऑफ स्टुडंट ऑफ 6th स्टँडर्ड अँड 7th स्टँडर्ड हू वेंट टू विजिट द ताडोबा टायगर प्रोजेक्ट ॲट चंद्रपूर. बघा, ताडोबा अभयारण्य तुम्हाला ऐकून माहिती असेल की हे अभयारण्य जे आहे ते वाघांच्यासाठी प्रसिद्ध आहे, की तिथं भारतातले किंवा इतर आपल्या सगळ्या प्रदेशातले जास्तीत जास्त वाघांची संख्या त्या ताडोबाच्या अभयारण्यामध्ये आहे. आणि त्या अभयारण्याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगते की तिथं आपल्याला ओपन जीपमधून, म्हणजे वाघ सुद्धा ओपन असतात, इतरत्र भटकत असतात आणि आपल्याला सुद्धा जाळीचा वगैरे गाडी नसते, तर त्या पण तशाच ओपन जीपमधून ते अभयारण्य फिरायचं आहे, बघायचं आहे. लक्षात घ्या, ते आहे ताडोबाचं अभयारण्य की जिथं जास्तीत जास्त वाघांची संख्या, भारतामध्ये जास्तीत जास्त वाघांची संख्या त्या अभयारण्यामध्ये आहे. त्या ताडोबा अभयारण्याला 6वी आणि 7वीची मुलं व्हिजिट देणार आहेत. मग पुढे काय आहे बघा, चंद्रपूर वॉज 140 अँड 196 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे 6th स्टँडर्डचे स्टुडंट किती आहेत? 140 आहेत, 140 आहेत. अँड 7th स्टँडर्डचे स्टुडंट किती आहेत? 196 आहेत, 196 आहेत. So they ask us the student of each class are to be divided into groups of the same number of student. आता प्रत्येक क्लासचे काय करायचे आहेत? ग्रुप तयार करायचे आहेत बघायला जाण्यासाठी. आणि ते जे बघायला जाण्यासाठी जे ग्रुप तयार करायचे आहेत तर त्या प्रत्येक ग्रुपमध्ये समान विद्यार्थ्यांची संख्या असणार आहे. तर each group can have a paid guide. What is the maximum number of students there can be in each group? Why do you think each group should have the maximum possible number of student? बघा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा काय करायचं आहे? एक गट करायचा आहे, पण सगळे गट काय करायचे आहेत? सारखे करायचे आहेत. तर what is the maximum number of students there can be in each group? प्रत्येक ग्रुपमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची संख्या किती असू शकणार आहे? अँड व्हाय डू यू थिंक ईच ग्रुप शुड हॅव द मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ स्टुडंट? का असणार आहे? कारण का अभयारण्य पटकन बघून होण्यासाठी. पण प्रत्येक ग्रुपमध्ये किती विद्यार्थी, जास्तीत जास्त किती विद्यार्थी असतील हे आपल्याला काय करायचं आहे? काढायचं आहे. याचाच अर्थ आपल्याला इथं काय करायचं आहे? हायेस्ट कॉमन फॅक्टर मीन्स वी हॅव टू फाइंड HCF ऑफ 140 अँड 196. याचा आपल्याला काय करायचं आहे? HCF शोधून काढायचा आहे. सो हिअर 140 in its place there is a 0, so it is divisible by 10, that is equal to 14 into 10. Then 14 चे फॅक्टर्स काय पडणार आहेत? 7 into 2. 10 चे फॅक्टर्स काय पडणार आहेत? 5 into 2. बघा, 7 इज अ प्राईम नंबर. 7 हे 7 सोडून दुसऱ्या कुठल्या पाड्यात आहेत का? विचार करा. नाही. त्यामुळे 7 चे फॅक्टर्स पडणार नाही. 2 इज अ प्राईम नंबर, 5 इज अ प्राईम नंबर अँड 2 इज ऑल्सो प्राईम नंबर. देन वी टेक 196. In unit place there is a 6. In unit place there is a 6. So it is divisible by 2. 2 ने याला भाग जातो. लक्षात घ्या कसा जातो बघा. 2 9s are 18. Here is 1. 2 8s are 16. 98 into 2. किंवा आपल्याला माहिती आहे 14चा वर्ग, 14 गुणिले 14 सुद्धा 196 येतो. पण तुम्हाला पटकन घेतलं तर नाही लक्षात येणार, म्हणून मी 2 ने भागाकार करून दाखवते तुम्हाला. कसा करणार आहे आपण भागाकार बघा. 196 ज्यांना जमणार नाही त्यांनी इथे साईडला जरी अशा पद्धतीने भागाकार केला तरी चालतो. 196 इट इज डिव्हिजिबल बाय 2. कारण आपण 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट मागच्या लेसनमध्ये शिकलेलो आहे. इन युनिट प्लेस देयर इज अ 6, सो इट इज डिव्हिजिबल बाय 2. सो 2 9s are 18, रिमेनिंग 1. 2 8s are 16, म्हणजे 98 into 2. Then 98 is also divisible by 2.
there is a 8. So 2 4s are 8, remaining 1, 2 9s are 18, 49 into 2 into 2. आता हे 49 तुमच्या ओळखीचे असल्यासारखे तुम्हाला वाटते. बे ते 10च्या पाड्यात आहे. 7 into 7, 7 into 7, then 2 and then 2. So we have to find the common factors of 140 and 196. बघा इथं 7 हा प्राइम नंबर आहे. This 7 is also prime number, 2 is a prime number. Here 7 is prime number, 2 is a prime number and 5 is a prime number. याच्यावरून आपण सगळ्यात शेवटच्या ओळीचा विचार करायचा आणि काय करायचा, कॉमन फॅक्टर शोधून काढायचा आहे. सो वी हॅव टू फाइंड कॉमन फॅक्टर ऑफ 140 and 196. So here is a 7, here is also 7, then here is a 2, here is also 2, and here is 2, and here is also 2. So what is the common factors? Which are the common factors? That is 7, 2, 2. Then what is the meaning of HCF? HCF is equal to multiplication of common factors. Multiplication of common factors. Then 7 into 2 into 2. That is a 7 2s are 14. 14 2s are 28. So 28 मुलांचा एक ग्रुप असणार आहे. 28 मुलांचा एक ग्रुप असणार आहे. So here we have to write each group have 28 students. Here we write a sentence that is each group have 28 students. किती मुलं असणार आहेत? 28 मुलं प्रत्येक ग्रुपमध्ये असणार आहेत. लक्षात घ्या. आता त्याच्यानंतरचं जे गणित आहे, 5वं गणित बघा, तिथं 4 अंकी संख्या आहे. At the Rice Research Center, Tumsar, there are 2,610 kilogram of seeds of the Basmati variety and 1,980 kilogram of Indrayani variety. म्हणजे तांदळाची जी नावं आहेत आपल्याला, बासमती आणि इंद्रायणी, ही दिलेली आहेत आणि ते किलोग्राममध्ये दिलेले आहेत. 2,610 and 1,980. It is also very, very simple. They give us the basmati's kilogram, that is 2,610 kilogram of seeds. म्हणजे बियाणं जे आहे बासमती तांदळाचं ते किती आहे? 2,610. 2,610 kilogram of basmati and then 1,980 kilogram is seeds. म्हणजे बियाणं जे आहे ते इंद्रायणीचं आहे. आता त्यांनी काय विचारलेलं आहे बघा, इंद्रायणी व्हरायटी. If the maximum possible weight of seeds has to be filled to make bags of equal weight, what should be the weight of each bag? बघा, म्हणजे प्रत्येक बॅगचं वजन किती असेल? If the maximum possible weight, जास्तीत जास्त वजनाचं बियाणं घालायचं असेल तर एका बॅगमध्ये आपण किती किलो घालू शकतो? हाऊ मेनी बॅग्स ऑफ ईच व्हरायटी विल देअर बी? प्रत्येक बॅगचं हे केल्यानंतर आपण त्याला गुणाकार करून ते काढू शकतो. फक्त याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की याचे फॅक्टर्स आपल्याला पाडता येणं. याचे फॅक्टर्स आपल्याला काय करता आले पाहिजेत? पाडता आले पाहिजेत. कशा पद्धतीने आपण फॅक्टर्स काढणार आहोत बघा. इन युनिट प्लेस देअर इज अ 0. इन युनिट प्लेस देअर इज अ 0. सो 2,610
261 इंटू 10, 261 गुणिले 10, 261 गुणिले 10 करायचे आहे आणि 1980 198 इंटू 10 करायचं आहे, इंटू 10 करायचं आहे. सो 261 याच्या आपल्याला काय करता आले पाहिजे, प्राईम फॅक्टर्स शोधता आले पाहिजेत. लक्षात घ्या. तर तुम्ही थोडासा तुमच्या बुद्धीला ताण द्या किंवा तुम्ही थोडा विचार करा की 261चे आपण प्राईम फॅक्टर्स कशा पद्धतीनं पाडू शकतो आणि त्याच्यानंतर फक्त तुम्ही काय करायचे, कॉमन फॅक्टर्स शोधायचे आहेत आणि मग तुम्ही काय करणार आहात, तर ते कॉमन फॅक्टर्समधले शोधून तुम्ही त्याचा HCF काढणार आहात. तर हे गणित तुम्ही सोडवायचं आहे, कारण का हे थोडंसं चॅलेंज म्हणून किंवा आता तुम्हाला अभ्यासाचा एक उत्साह वाढावा किंवा ह्याच्या पाठीमागे तुम्ही लागावं. हे 261 कशाचा तरी वर्ग आहे हे पण मी तुम्हाला सांगते की या पद्धतीने आपण काय करू शकतो, याचे फॅक्टर्स पाडू शकतो. कुठल्या पाडत आहेत बघा, शोधा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि त्या पद्धतीने तुम्ही कसोटीचा वापर करा. आणि या 261चे आणि 198चे 198 तर सोपं आहे कारण युनिट प्लेसला काय आहेत त्याच्या 8 आहेत, म्हणजे ते 2ने डिवाइड होणार आहेत. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं आपण काय करणार आहोत, प्रॅक्टिस सेट 24 मधली जी उदाहरणं आहेत ती सगळी उदाहरणं आपण इथं सोडवलेली आहेत. हे शेवटचं उदाहरण मी तुम्हाला सोडवायला दिलेलं आहे. लक्षात घ्या की हे तुम्ही सोडवू शकताय. 261 कशाचा फॅक्टर आहे शोधा, सापडणार आहे. 198 तर 2नीच त्याला भाग जातो आणि नंतर त्याचा तुम्ही कॉमन फॅक्टर शोधायचा आहे आणि कॉमन फॅक्टर शोधल्यानंतर त्याच्यात किती बॅग्स तयार होतील हे शोधून काढायचं आहे. एक थोडंसं वेगळं गणित तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा किंवा नंतर मग मी रिव्हिजन याच्यामध्ये तुम्हाला ते सोडवून देईन किंवा तुम्हाला नाही आलं तर मग बघू सोडवता येईल. सो इन दिस वे वी सॉल्व प्रॅक्टिस सेट नंबर 24. So this is the last example. 2610, 261 into 10, 2 plus 6 that is equal to 8 and here is 1 that is 9 into 261 ला 9 ने भाग जातो बघा आणि 198 ला 2 ने भाग जातो. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हे गणित सॉल्व करू शकतो आणि या पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेट नंबर 24 सगळा सॉल्व झालेला आहे. सो हिअर 261 याला तुम्ही 9ने भाग लावा आणि याला 2ने भाग लावल्यानंतर तुम्हाला याचे प्राईम फॅक्टर्स सापडणार आहेत. सो इन दिस वे वी completed how can we find the HCF of numbers and practice set number 24.